नमस्कार, मी आनंद धर्मा तुंगळे. आपण पाहतात मुंबई जनता न्यूज. अंधेरी परिसरातील आंबोली येथील एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि झटका आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी त्यांना दाखल केल्यानंतर त्यांनी तिथे उपचार केले आणि त्यांना असे निदर्शनास आले की त्यांना हृदयविकाराचे झटके आलेले आहेत. त्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा ॲडमिट करून घ्या, पण सरकारी बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्रायव्हेटमध्ये करून घ्या असं त्यांना सांगण्यात आलं. पण त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर एक संकट उभं राहिलं. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, आपल्या चॅनलशी संपर्क साधला. नंतर आपण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे विधानसभा विभाग प्रमुख प्रफुल्ल धोत्रे यांना कॉल केला आणि त्यांच्या निदर्शनास आणलं. त्यानंतर त्यांनी मला एका अर्ध्या तासात हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं आणि ते हॉस्पिटल होतं इंदिराबाई मीरा रोड येथील प्रताप सरनाईकचं ते हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला ॲडमिशन करून दिलं. आणि तिथे ॲडमिशन झाल्यानंतर ह्यांच्या हृदयामध्ये 3 ब्लॉकेज निघाले आणि ते 3 ब्लॉकेजचं ऑपरेशन 4 दिवसात आयुष्यमान कार्डच्या अंडरमध्ये करण्यात आलं 0 रुपयामध्ये. आणि आज व्यवस्थित ऑपरेशन होऊन ते ज्येष्ठ नागरिक घरी आलेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी घरी त्यांच्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांचं ऑपरेशन झालं, तिथे कशी त्यांची सोय झाली. कशी झाली तुमची सोय, मला एकदा म्हणू शकता का? माझं नाव नरेंद्र शेट्टी आहे. हा, माझा 7 हिल मधून मला मीरा रोड हॉस्पिटलमध्ये मीरा रोड हॉस्पिटलमध्ये मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन भेटले मला. आणि तिकडे ॲडमिट झाल्यानंतर एवढा चांगला स्टॉप आणि डॉक्टर सगळं चांगलं, कोणाची पण काय सांगू शकत नाही. एवढं चांगल्या प्रकारे सोय केलं आणि सगळं चांगले स्टॉप, सगळं चांगलं आहे. किती तारीफ केलं कमी आहे. डॉक्टरांनी कसं तुम्हाला कोऑपरेट केलं? डॉक्टरनी पण लय कोऑपरेट केलं, सिस्टर पण कोऑपरेट केलं, त्यांची पूर्ण स्टॉप आणि आपला सेक्रेटरी पण लय आपला चांगला आहे तिकडचा. आणि किती तारीफ केलं कमी आहे. आणि भरपूर सगळं, मी एकटा पेशंट नाही, सगळ्या पेशंटला सगळ्याला येऊन विचारतात कसं आहे काय. आणि तिकडचं जेवण वगैरे चांगलं आहे आणि स्टॉप चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आणि औषध पण टाइम टू टाइम, सगळं टाइम टू टाइम होतात काम. आणि 1 मिनिट झोपत नाही ते लोक, रात्रभर सगळं काम चालू ठेवतात आणि ते लय चांगलं आहे. आणि आपला मंगेश चौटे सरचे मी लय मोठा आभारी आहे. म्हणजे असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे सर ह्यांचाही आमच्या चॅनलकडून मी आभारी आहे. आणि असंच काम तुमच्याकडून होत राहो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.